पाहत रहा शिवस्वराज्य न्यूज। सप्रेम सस्नेह जय महाराष्ट्र। महाराष्ट्रभरातल्या तमाम शुभेच्छा देतो। 31 डिसेंबर सुरुवात झालाय, पण एक ठाण्यातलं, आता आम्ही सर्व ठाण्यातनं आहोत। ठाणे जिल्हा शिवसेनेचा बालेकिल्ला, ठाणे जिल्हा धर्मवीर दिघे साहेबांचा जिल्हा आणि बाळासाहेबांचं सगळ्यात जास्त प्रेम जर कुठल्या जिल्ह्यावर असेल तर ते ठाणे जिल्ह्यावर होतं। जो ठाणे जिल्हा या महाराष्ट्राचं सांस्कृतिक केंद्र म्हणून ओळखला जायचा, एक सुशासनाचा जिल्हा म्हणून ओळखला जायचा, तो ठाणे जिल्हा आज खरंच तसं राहिलाय का, याचं एक उत्तम उदाहरण तुमच्या सर्वांसमोर मी पेश करतोय। निवडणूक आयोगाने, आता ठाणे महापालिकेच्या सुद्धा निवडणुका आहेत, मुंबईनंतर सगळ्यात महत्त्वाची महापालिका जर कुठली असेल तर ती ठाणे महानगरपालिका। निवडणूक आयोगाने जो कार्यक्रम लावलाय तारखांचा, त्यामध्ये 31 डिसेंबर ही अर्ज छाननीची अंतिम तारीख होती आणि त्यानंतर लागलीच, म्हणजे जसे अर्ज छाननी होईल लगेचच तुम्हाला त्यांची यादी लावायची, वैध उमेदवारांची अवैध उमेदवारांची ती यादी लावायची। आज ठाण्यामध्ये एक विचित्र पद्धत आजपर्यंत न भूतो न भविष्यती कधी पाहायला मिळाली होती, ती पद्धत आज पाहायला मिळते। मी जवळपास आज सकाळपासून 8 ते 10 प्रभाग समित्यांमध्ये आपल्या शिवसेनेच्या उमेदवारांसाठी मी झगडताना दिसलो, स्वतःला मी पाहिले झगडताना, कारण आपल्या उमेदवारांचे, विशेष करून शिवसेनेच्या उमेदवारांचे अर्ज बाद करण्याची एक खेळी खेळली जाते। प्रशासनाला हाताशी धरून फक्त शिवसेनेचे किंवा महाविकास आघाडीचे किंवा मनसेचे उमेदवार कसे बाद होतील याचा प्रयत्न केला जातोय। आज हा ओळा माजिवडा मतदारसंघाचा भाग आहे, ज्या ठिकाणी मी उभा आहे, ओळा माजिवडा मतदारसंघ। या मतदारसंघातला प्रभाग 4, प्रभाग 5, प्रभाग 7 या तीनही ठिकाणचे जिथे अर्ज छाननी होणार आहे ते हे ठिकाण आहे। इथे आतमध्ये बसून रिटर्निंग ऑफिसर रात्रीच्या 1:15 वाजता नेमकं अर्जामध्ये काय चेक करतायत बरं। रिटर्निंग ऑफिसर जवळपास अर्धा पाऊण तास, 1 तास कुठेतरी जाऊन आल्या आणि आल्यानंतर पुन्हा एकदा अर्जांची छाननी पुनश्च चालू केलेली आहे। म्हणजे ओढून ताढून काहीतरी करायचं, काहीतरी घडवायचंय का इथे। आज ही सगळी गरीब माणसं आहेत, यांचं प्रतिनिधित्व करणारे आमची माणसं सुद्धा गरीब आहेत। यांची सुद्धा जर एवढी भीती वाटत असेल आपल्याला तर काय म्हणावं। आज मला नवल वाटतं, तुम्हाला लढायचंय ना, हिमतीने लढा, मर्दासारखं लढा। हे अर्ज बाद करायची जी प्रक्रिया ठाण्यामध्ये सुरू आहे, याला माझा थेट प्रश्न निवडणूक आयोग महाराष्ट्राला आहे। त्यांना माझा पहिला प्रश्न असा की तुम्ही जे तारखा लावता ते तुमच्या ठाण्यातल्या अधिकाऱ्यांसाठी वेगळे असतात का, महाराष्ट्रभरांसाठी वेगळे असतात आणि ठाण्यासाठी नियम वेगळे असतात का? तुमची तारीख 31 तारीख फाट्यावर मारली गेली। निवडणूक आयोग महाराष्ट्र आणि निवडणूक आयोग भारत, आता भारत आयोगाचं इथे चालणार नाही, निवडणूक आयोग महाराष्ट्र, हा ठाणा म्हणजे एक वेगळा देश झालाय का तुमच्यासाठी? इकडे नियम वेगळे आणि बाकीच्यांसाठी वेगळे। गेल्या जवळपास किती वर्षांपासून आपण सगळे इथे बसतो, जवळपास 10-12 तासांपासून आम्ही इथे अडकलोय। बरं, या महिला आहेत, अधिकारी स्वतः कुठेतरी सांगतात की मी जेवायला गेले वगैरे, अशी प्रकारची कारणं दिली, मग यांना जेवण नकोय का? या सुद्धा महिला आहेत। आता रात्रीचे 1:15 वाजलेले आहेत, हा ज्यावेळेस व्हिडिओ तुमच्यापर्यंत येईल 1 तास 1.5 तास अजून वाढलेला असेल, पण रात्रीच्या 1:15 वाजता या सुद्धा महिला आहेत। आम्ही सारे गरीब घरचे आहोत, आमच्याशी लढताना सुद्धा तुम्हाला एवढा, म्हणजे काय म्हणावं तुम्हाला, तुमच्यात लढण्याची धमकच नाही, लढण्यासाठी घाबरता, करोडोंचे मालक हे। मला खरं तर नवल वाटतं, जे काही असेल ते असेल। आता मला जी शंका आहे माझ्या मनात ती बोलून दाखवायची आहे। इथे आमच्या उमेदवारांचे अर्ज जाणीवपूर्वक बाद करण्याचा नक्की प्रयत्न होतोय, नाहीतर रात्रीचे 1:15 वाजता ही आमच्यावर परिस्थिती आली नसती। पाहूयात, आज उभा महाराष्ट्र सोबतीला आहे, हे ठाणं सोबतीला आहे, ठाणेकर सोबतीला आहेत। आज ज्यावेळेस ही अशी परिस्थिती पाहतो, मग विचार करतो, आज ठीक आहे, भविष्यात ही कसं होणार आहे? भविष्यात तुमच्या माझ्या भविष्यातल्या पिढ्या ज्यावेळेस, आता चला आमचं सगळं संपलेलं आहे, आम्ही एक बोलणारी शेवटची पिढी आहोत, पण भविष्यात ज्यावेळेस आपल्या पिढ्या आपल्याला प्रश्न विचारतील, हे ठाण्यात ज्यावेळेस सगळं काही घडत होतं त्यावेळेस आपण सगळे काय करत होतो, त्यावेळेस आम्ही सांगू, कमीत कमी आम्ही आवाज तरी उठवत होतो या प्रशासनाच्या विरोधात। ही वेळ आहे 2 वाजता। आज इतर प्रभागांमध्ये 3, 4, 5, 6, माझ्या मते जास्तीत जास्त 7 वाजेपर्यंत सगळं काही आटोपलं होतं, मग ह्याच प्रभागामध्ये हे असं का घडतंय? कुणाचा दबाव आहे का आयोगावर? कुणाचा दबाव आहे का अधिकाऱ्यांवर?
प्रशासनावर की बाबा बिनविरोधच करून घ्यायचे, लढायचंच नाहीये आम्हाला, बिनविरोध करून घ्यायचे. स्पष्टपणे इथे दबाव आहे आणि हे खुल्यामध्ये सांगतो. अजूनही आम्हाला अजून आतून निर्णय आलेला नाही नेमकं काय झालेलं आहे उमेदवारांचं, कोणत्या कोणत्या उमेदवारांचे अर्ज बाद केलेले आहेत. आमच्या अर्ज बाद झाले म्हणजे संपला बिनविरोध निवडणुका. अशा प्रकारे याला सुदृढ लोकशाही म्हणत नाही, याला पारदर्शकता म्हणत नाही. अधिकारी प्रचंड दबावामध्ये आहेत. असो, तरीही सुद्धा पाहूयात 31 तुम्ही साजरा करताय, आमचा 31 इथे आमच्या उमेदवारांचे अर्ज स्वीकारले जात आहेत की नाहीत त्या धाकधुकीमध्ये आहे. तुम्हा सर्वांना सप्रेम जय महाराष्ट्र. ठाण्यातली एक परिस्थिती लाईव्ह दाखवायची होती, ग्राउंड रिपोर्ट दाखवायचा होता आणि ही सगळी आमची ठाणेकर मंडळी दाखवायची होती. त्यासाठी आजचा किल्ला खटाटोप. सप्रेम जय महाराष्ट्र.